आता या घटनेमध्ये एका आईने आपल्याच मुलाला ठार केलेलं आहे। आता तिनं असं का केलेलं आहे ते पहा। मृत तरुणाचे नाव बालाजी नागा राऊत असे आहे। तो गेल्या अनेक वर्षभरापासून दारूच्या व्यसनेत बुडाला होता। दारूच्या नशेत तो अनेकदा आई आणि पत्नीला मारझोड करी, शारीरिक आणि मानसिक अत्याचार करणे, शिवीगाळ करणे, भांडणे हे त्याचे रोजचे झाले होते। पत्नी या त्रासाला कंटाळून माहेरी निघून गेली होती। 5 एप्रिल रोजी बालाजी नेहमीप्रमाणे दारू पिऊन शेतातील आखाड्यावरून दारू पिऊन घरी आला होता। घरी आल्यानंतर त्याने आईसोबत पुन्हा वाद घातला। आईला संताप अनावर झाला। आईने थेट धारदार शस्त्राने मुलाच्या डोक्यात वार केले। हा हल्ला इतका जोरदार होता की यात मुलाचा जागीच मृत्यू झाला। या घटनेनंतर मृतकाचा भाऊ नरसप्पा नागा राऊत याने भोकर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली। पोलिसांनी आरोपी नागाबाई राऊत या महिलेवर कलम 302 नुसार खुनाचा गुन्हा दाखल केला। या प्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत। आईने हे पाऊल उचललेलं आहे, परंतु तिला किती वेदना झाल्या असतील अशा सुद्धा कमेंट्स बऱ्याच युजरांनी केलेल्या आहेत। अशा प्रकारच्या घटना जर थांबवायच्या असतील तर मुलांवर हे योग्य संस्कार हे दिले गेलेच पाहिजेत।